नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क जय खानोलकर परबांच्या घरी येणार आहे गौतमला घेऊन आणि गौतमसाठी या सावरीचा हात मागणार आहे. इतका रागीश त्यांनी स्वतःला ग्रेट समजणारा जय खानोलकर परबांच्या समोर झुकणार आहे, सावरीचा हात मागणार आहे. तेव्हा परब त्याला होकार देतील का? आणि जरी होकार दिला तर त्यांची खूप मोठी अट असणार आहे. तेव्हा ती अट नक्की कोणती आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की सगळेजण परबांच्या घरामध्ये शांतपणे जेवत असतात. घरामध्ये एक प्रकारचं दडपणच आलेलं असतं. पमा मात्र फारच आशेने आसावरीकडे बघत असते. पमा बोलते, बाय अगं जेवणावरून हात का काढलास? आणि तू काय विचार केलायस ग पोरी? मुलगा चांगला आहे, निर्व्यसनी आहे, सांग ना तुझं उत्तर. तेव्हा आसावरी खाली मान घालून दबक्या आवाजात बोलते, आय मला त्या मुलाशी लग्न नाही करायचं. सगळ्यांचे हात जेवताना थबकतात. पमाच्या रागाचा पारा चढतो. पमा चिडून बोलते, काय अगं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही तुझं? अगं स्वामींच्या कृपेने इतकं चांगलं स्थळ आपणहून चालून आलंय आणि तू चक्क नाही म्हणतेस, कारण काय याचं? आणि आता मात्र आसावरीकडे खरं बोलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो. ती बोलते, कारण माझं दुसऱ्या एका मुलावरती प्रेम आहे. गौतम खानोलकर. माझं आणि त्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्याने तर मला लग्नाची सुद्धा मागणी घातली आहे. त्याचं सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं माझं त्याच्यावर आहे. आई बाबा, तो खूप चांगला मुलगा आहे. त्याला फक्त माझ्याशी टाइमपास नाही करायचा, तर माझ्याशी लग्न करायचं आहे आणि अख्खं आयुष्य त्याला माझ्याबरोबर घालवायचं आहे. तेव्हा परब बोलतात, बाय अगं हे काय बोलतेस तू? गौतम खानोलकर? अगं तू काय बोलतेस याचं भान आहे का तुला? ते केवढे मोठे प्रस्थ आणि आपण कोण, सामान्य माणसं. हे कधीही शक्य नाही. तू हे वेळ डोक्यातून काढून टाक. तुझं आणि गौतमचं लग्न होणं या जन्मात तरी शक्य नाही. आणि तसंही मी माझ्या मित्राला शब्द दिलाय, त्यामुळे तुला त्याच्या मुलाशी लग्न करावंच लागेल. इकडे आपण पाहतो तर काय, गौतम आता घरातून निघालेला असतो. तो एकदम गाडी सुसाट चालवत असतो. त्याचे डोळे लाल झालेले असतात. तो प्रचंड मानसिक धक्क्यात असतो. त्याच्या कानामध्ये सतत समाराचे शब्द घुमत असतात. गौतम, तू मूर्खासारखा तिच्या मागे का धावतोयस? त्या सावरीचं तुझ्यावर काही एक प्रेम नाहीये. तिने तिच्या वडिलांच्या मित्राला, त्या मुलाला होकार दिलाय. त्या दुसऱ्या स्थळाला होकार दिलाय. विसर तिला. हे शब्द आता त्याच्या कानामध्ये सतत घुमत असतात. गौतम रागाने स्पीड वाढवतो. गाडीचा वेग वाढवतो. डोळ्यात अश्रू असल्यामुळे त्याला समोरचं काहीच दिसत नाही आणि समोरून येणाऱ्या जयच्या गाडीला तो जोरदार धडक देतो. मोठा आवाज होतो. जय आता खूपच रागाने बाहेर येतो आणि जोरजोरात ओरडू लागतो, कोण मूर्ख आहे हा? बहुतेक याच्या घरच्यांनी याला गाडी चालवायचं ट्रेनिंग नाही दिलेलं. जर मुलाला साधी गाडी चालवायची अक्कल नसेल तर घरातले मुलांना बाहेर का सोडतात ना, तेच मला काही कळत नाहीये. या सगळ्यांना शिस्त लावायला पाहिजे. असं म्हणत असतो. तावातावाने गाडीचा दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, समोर गौतम रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेला असतो. जय धक्क्याने बोलतो, गौतम, अरे देवा. तो पटकन त्याला उचलतो आणि स्वतःच्या गाडीत बसवतो. गाडीतील फर्स्ट एड किट आणतो आणि त्याच्या डोक्याला पट्टी बांधतो. त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारतो. गौतम हळूहळू शुद्धीवरती येतो. जय बोलतो, गौतम तुला बरं वाटतंय ना? तू बेटर फील करतोयस ना? का हॉस्पिटलमध्ये जाऊया? तेव्हा गौतम बोलतो, हो दादा, मला आता बरं वाटतंय. तेव्हा जय बोलतो, नक्की हा काय प्रकार आहे गौतम? तू तर एवढ्या स्पीडमध्ये कधीच गाडी चालवत नाहीस. नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय? आणि आता मात्र गौतमला राहवत नाही. तो जयला मिठी मारतो आणि हमसून रडू लागतो आणि बोलतो, दादा मी संपलो. माझं एका मुलीवर मनापासून प्रेम आहे, पण तिचं एका दुसऱ्याच मुलाशी लग्न ठरतंय. तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार. माझा श्वास गुदमरतोय. तेव्हा जय त्याला सावरतो आणि खंबीरपणे बोलतो, अरे वेडा झालायस का तू? अरे तू जय खानोलकरचा भाऊ आहेस, धाकटा भाऊ आहेस. आणि एका मुलीसाठी रडताना तुला लाज वाटत नाही? तर मी तुला सांगितलं होतं, मुलींच्या नादी लागून नकोस. मुली अशाच करतात. तेव्हा गौतम बोलतो, दादा खरं तर त्या मुलीची काहीच चूक नाही आहे. तिला सुद्धा माझ्याशी प्रेम करायचं आहे. फक्त फॅमिली प्रेशरमध्ये ती मला होकार देऊ शकत नाही आहे. दादा मला तिच्याशी लग्न करायचं आहे. जर तिचं त्या दुसऱ्या मुलाशी लग्न झालं ना तर मी नाही जगू शकणार. आणि आता मात्र जयला सुद्धा वाईट वाटतं. त्याला पुळका येतो. तो बोलतो, ठीक आहे, मी आहे ना, तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला शब्द देतो, मी तुझं लग्न लावून देतो त्या मुलीशी. मला सांग, ती मुलगी कोण आहे आणि काय नाव आहे तिचं? तेव्हा गौतम बोलतो, आसावरी नाव आहे तिचं. आपला आकाशची मावस बहीण आहे ती. पण या सगळ्यामध्ये एक खूप मोठी आडकाठी आहे, ते म्हणजे आपली आईला हे सगळं कसं चालेल? ते आपल्या स्टेटसचे नाही आहेत. आई खूपच विरोध करेल. तेव्हा जय रागातच बोलतो, स्टेटसची आग लाव. माझ्या भावाच्या जीवापेक्षा कोणतंही स्टेटस मोठं नाहीये. आणि आईचं काय करायचं, तिला कसं म्हणवायचं हे माझं मी बघून घेईन. तू चल, आत्ताच्या आत्ता त्या मुलीच्या घरी चल. गौतम मात्र घाबरत असतो, कचवचत असतो, नाही म्हणत असतो.
तेव्हा जय बोलतो, मी आहे ना, चल माझ्याबरोबर, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. असं म्हणत असतो. जबरदस्तीने त्याला घेऊन जातो. परबांच्या घरी घेऊन येतो आणि तेवढ्यातच दारावरती जोरात थाप पडते. बरं, दार उघडतात. समोर पाहतो तर काय, चक्क जय खानोलकर त्यांच्या घरी आलेला असतो आणि त्याच्यासोबत हा गौतम सुद्धा असतो. आसावरी आता जोरातच ओरडते, गौतम तू बरा तर आहेस ना, हे का लागले तुला? ती पूर्णपणे पॅनिक झालेली असते. तेव्हा जय बोलतो, हे बघ, त्याला काही एक नाही झालेलं. आणि काका काकू, इथे मी तुमच्याशी बोलायला आलोय. कसं आहे ना, माझ्या भावाचं म्हणजे गौतम खानोलकरचं तुमच्या मुलीवर, आसावरीवर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. माझ्या भावाचा जीव तुमच्या मुलीत अडकलाय. त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि म्हणूनच मी गौतमसाठी आसावरीचा हात मागायला आलोय. आसावरीचे बाबा पमा दोघेही चाट पडलेले असतात. एवढा मोठा माणूस चक्क आपल्या दारात उभा आहे, तेही हात जोडून. यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. तेव्हा परत बोलतात, हे बघा, प्लीज तुम्ही दोघे असे बाहेर दारावरती उभे राहू नका, ते बरं दिसत नाही, आत या प्लीज, दोघांनी आतमध्ये या. असं म्हणतच ते आग्रहाने दोघांना बोलवतात आणि बोलतात, जा पमा, यांच्यासाठी पाणी घेऊन ये. तेव्हा परब हात जोडतात पण ठामपणे बोलतात, जयसाहेब, अहो तुम्ही खूप मोठी लोक, जमिनीवरच्या माणसांनी आकाशाशी नातं जोडायचं नसतं. आम्ही तुमच्या तोला मोलाचे नाही. आणि तसंही मी माझ्या मित्राच्या मुलाला शब्द दिलाय. माझ्या घरात कुणीही दिलेला शब्द मोडत नाही. आमच्यासाठी शब्द हा शेवटचा असतो. मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. तुम्ही कृपया यावं, कारण तुम्हाला तर माहीतच आहे, आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी शब्द आणि आमची इज्जत खूप प्रिय असते. आणि तसं पण माझ्या मित्राचा मुलगा गौतम माझ्या आसावरीसाठी, माझ्या बायसाठी एकदम परफेक्ट आहे. तिला तसा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मग काय, जय हसायला लागतो. तो खिशातून एक फोन काढतो आणि स्पीकरवरती टाकतो. समोरून आसावरीसाठी आलेल्या स्थळाचा म्हणजे त्यांच्या मित्राच्या मुलाचा, गौतमचा आवाज असतो. तो बोलतो, परब काका, मला माफ करा, पण हे लग्न नाही होऊ शकणार. माझ्यावर खूप मोठं कर्ज होतं, जे या जयसाहेबांनी आत्ताच्या आता फेडलं आहे. आणि तसंही आसावरीचं दुसऱ्यावर प्रेम असेल तर मी तिच्या आयुष्याची राख करू शकत नाही. आणि म्हणूनच मी हा विषय इथे संपवतोय. असं म्हणत असतो फोन कट करतो. पमा या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळे सुन्न झालेले असतात. जे आता गंभीरपणे परबांकडे बघत असतो आणि बोलतो, काका, तुमचा शब्द मी मोडला नाही. त्या मुलानेच माघार घेतली आहे. आणि राहिला प्रश्न तोला मोलाचा, तर तुमचा हा स्वाभिमान मला खूप आवडला. जय चक्क खाली वागतो आणि परबांच्या पाया पडतो. खानोलकर घराण्याचा मोठा मुलगा एक सामान्य माणसाच्या पाया पडतोय हे पाहून आसावरी, गौतम आणि पमा सगळेच थक्क झालेले असतात. जय बोलतो, परब काका, आज मी माझा इगो, माझं स्टेटस आणि सगळं तुमच्या पायापाशी ठेवलंय. आता तरी तुम्ही तोला मुलाचे झालात का? सांगा, देणार का तुमच्या आसावरीचा हात माझ्या भावाच्या हातात? परबांचे डोळे पाणावतात. ते जयला उठवतात. जखमी झाल्या गौतमकडे आणि डोळ्यात पाणी आलेल्या आसावरीकडे ते पाहतात. त्यांचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि बोलतात, जयसाहेब, आज तुम्ही जिंकलात, माझा होकार आहे. पण त्याचबरोबर माझी एक अट सुद्धा आहे. अट हे ऐकता जयला खूप मोठा धक्का बसलेला असतो. गौतमला वाटत असतं की चला, आता आपलं लग्न ठरलंय, पण आता ही नवीन अट काय? अटीबद्दल ऐकताच आसावरी, गौतम या दोघांचाही चेहरा चांगलाच पडलेला असतो. जय बोलतो, कोणती अट? कसली अट? तेव्हा परत बोलतात, माझी मुलगी तुमच्या घरात सून म्हणून जाईल, पण हे लग्न तेव्हाच होईल जेव्हा तुमची आई स्वतः आमच्या या गरिबाच्या झोपडीत येऊन आसावरीचा हात मागेल. जर त्यांना हे मान्य असेल तर आणि तरच हे लग्न होईल. कसं आहे ना, आम्ही सामान्य माणसं आहोत. आमच्या घराण्यामध्ये आईवडिलांना खूप मोठा मान्य आहे. जर तुमच्या आईवडिलांना हे स्थळ मान्य नसेल तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर तुम्हाला मुद्दा तर कळालाच असेल. हे लग्न आम्हाला मान्य आहे, पण तुमच्या आईच्या स्वीकृती असेल तरच, तर आणि तरच. आणि हे ऐकून जय, आसावरी आणि गौतम या तिघांचा सुद्धा चेहरा पडलेला असतो. तिघांना काय करावं काही समजत नसतं. पमा मात्र जाम खुश असते. ती म्हणत असते, चला, मला तर हे स्थळ मान्य आहे. पेढे वाटा पेढे, माझ्या मुलीचं अखेर लग्न ठरलं. या जयच्या चेहऱ्याचा भाव तर इतका बदललेला असतो की काही सांगायलाच नको. कारण त्याला चांगलंच माहिती असतं की त्याच्या आईचा अहंकार मोडणं म्हणजे हे डोंगर फोडण्यासारखं आहे. ती कधीच म्हणजे कधीच या स्थळाला होकार देणार नाही. कारण तिच्यासाठी स्टेटस आणि हे सगळं किती आणि काय काय महत्त्वाचं आहे ते. जय तर विचारच करत राहतो, हे सगळं मी कसं निभावणार, आईला कसं मन होणार. तेव्हा आता जय नक्की काय करेल? तो अट मान्य करेल का? त्याच्या आईला तो मनवू शकेल का? हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन, बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.